हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत राखी बनवायला। त्यासाठी मी हा वुलनचा धागा घेतलेला आहे रेड कलरचा आणि त्यानंतर हे मोती, त्यानंतर हा आहे मोरपंख, मोरपंखाचा राऊंड। त्याच्या भोवती आपण वापरणार आहोत हे दोन क्रिस्टल आणि हे फ्लावर्स। राखी बनवण्यासाठी पहिला आपण हा मोरपंख तारेमध्ये तार घेणार आहोत 0.3 mm ची, साधारणतः 2 राऊंड। त्याच्यामध्ये आपण हा मोरपंख ओवून घेणार आहोत। मोरपंख ओवून घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण सलग असे मोरपंख कव्हर होईल एवढे मोती ओवून घेणार आहोत। मोरपंख कव्हर व्हायला प्रॉपर 8 मणी लागतात, तर आपण 8 मणी ओवून घेणार आहोत। दिसलं? ह्या 8 मण्यांचं काय करणार आहे, आपण प्रॉपर एक ट्विस्ट करून घेणार आहोत, टाईट करून, जसं की आपण स्टारच्या फ्लावरला करतो। 1 2 3। त्यानंतर आपण जो मोरपंख ओवलाय तो आपण ह्याच्यामध्ये सेंटरला घेणार आहोत। ओके, सेंटरला घेतल्यानंतर जी मोठी तार आहे प्रॉपर टाईट होऊन, जसं स्टार मध्ये आपण क्रिस्टल ओवून घेतो त्या पद्धतीने केलं तरी चालणार आहे। ओके, दिसतं? ओके, त्यानंतर ओवून घेतल्यानंतर आपण आता स्टार बनवणार आहोत। स्टार बनवताना 2-2 राऊंड करणार आहोत। स्टार फ्लॉवर कसं बनवायचं ह्याचा आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे, प्रॉपर स्टार कसा बनवायचा, सो तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ। ही राखी असल्यामुळे मी थोडे 2-2 राऊंड करून घेते स्टार फ्लॉवर साठी। आपण जेव्हा मंगळसूत्र वगैरे बनवतो त्याच्यामध्ये आपण एक-एकच राऊंड करून घेतला आहे स्टार साठी। दिसलं? ह्या पद्धतीने आपण फ्लावर बनवून घेणार आहोत। स्टारच्या फ्लावर मध्ये आपण मोरपंखवाला राऊंड अटॅच केलेला आहे। आपला आता स्टारचा फ्लावर कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर आपण दोन्ही तारा मागच्या बाजूला एकत्र करून ट्विस्ट करून घेणार आहोत। साधारणतः 3 ते 4 राऊंड ट्विस्ट करून घेतलेला आहे। हा झाला आहे आपला आता राखीचा सेंटर। हा सेंटर आपण आता राखीच्या धाग्यावरती सेंटरला बांधून घेणार आहोत। जे आपल्या तारा 2 एक्स्ट्रा उरल्यात पाठीमागच्या साईडला, त्या 2 साईडला डिवाइड करणार आहोत आणि सेंटरला फ्लावर बांधण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत। तर काय करायचं, पाठचा धागा अटॅच होईल अशा पद्धतीने फ्लावर फक्त बांधून घ्यायचे। जो 2 मण्यांच्या मध्ये ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तार ओवून घ्यायचे आणि फक्त ऊल बांधून घ्यायचे। ओके, ह्या पद्धतीने झालं। एकदा दोन्हीकडून पॅक झाली आपली ऊल, झाला आपला सेंटर। दोन्ही तारा मागे घेऊन परत एकदा ट्विस्ट करून घेणार आहोत। ओके, 2 ते 3 राऊंड ट्विस्ट करून घेतल्यानंतर ती तार तसेच ठेवणार आहोत। आता ह्या 2 बाजूमध्ये आपण मणी आणि जे काय आपल्याला डेकोरेशनचं सामान आहे ते ओवून घेणार आहोत। मोरपंख असल्यामुळे मी ह्या कलरचे क्रिस्टल यूज केले। ओके,
3 mm ची जी तार आहे थोडासा तुकडा घेतला मी, त्याला साधारणतः सुईसारखं ओवून घेणार आहे फक्त धाग्यात टाकून. दिसतंय. आता हे मोती आहेत, मोतीच्या बाजूला आपण गोल्डन मनी टाकणार आहोत एक एक. अगदी इझी आहे राखी बनवणे. दिसलं. त्यानंतर आपण हे फ्लॉवर टाकणार आहोत. पत्री बोलतात त्याला, फ्लॉवर पत्री. एक ह्या बाजूने, त्यानंतर पुन्हा एकदा एक व्हाईट मध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही आधी वूल मध्ये हे ओवून घेऊन नंतर सुद्धा मध्ये सेंटरला फ्लॉवर अटॅच करू शकता. हे झाले आहे आपल्या राखीची एक बाजू. दिसते. सेम तसेच आपण दुसरी पण करून घेणार आहोत. तीच तार काढून आपण दुसऱ्या बाजूला देखील टाकणार आहोत. बघा, आता ट्विस्ट केल्यानंतर जे बाकी आपले एक्स्ट्रा तार आहे ते मी कट करून टाकणार आहे आणि जे एक्स्ट्रा तार आहे ते आपण ह्या वूल मध्येच लपवून टाकणार आहेत, जेणेकरून ती टोचू नये. तयार आहे आपली सुंदर अशी मोरपंख राखी. या वर्षी तुम्हाला तुमच्या भावाला आवडीची राखी बनवून रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहात. सो कशी वाटली तुम्हाला ही राखीची व्हिडिओ? नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल आवडीने कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय, हॅपी रक्षाबंधन.